हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, राष्ट्रीय संत श्रीपाद बाबा महाराज की जय। रामदास बाबा महाराज की जय, नारायण बाबा महाराज की जय, माने बाबा महाराज की जय, गुरुवर्य नाना बाबा महाराज, आप अपने गुरु की जय, आप अपने माता पिता की जय। सावळाराम बाबा महाराज की जय, वासुदेव बाबा महाराज की जय, सर्व संतान की जय, अपने अपने गुरुदेव की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वांना जय हरी। ज्ञानेश्वरी अध्याय 2 श्लोक क्रमांक 12। न त्वेत्वाह जातु नासन्नत्वत् नेमज्जनाधिया, न चैवं न भविष्यामं सर्व वयमन्तः परमा। अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण भगवंत, अर्जुना सांगेन ऐक, येता आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेक आदी करुणी, नित्य ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही, हे उपजय आणि नाशे, हे मायावशी दिसे, येरवी तत्वता वस्तुजे, असे ते अविनाशची। प्रथम सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहाय देणे तो अत्यंत गरजेचे आहे, कारण वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे, नाही का? कैलासवासी देवकुबाई मंगल पाटील आमच्या मातोश्री, नाही का? आणि यांना 31/1/2025 रोजी यांना देवाज्ञा झाली, आणि आजचा 10वा, नाही का? आणि या निमित्त मजा पामाऱ्याकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा। मी कोणी प्रवचनकार कीर्तनकार, जय हरी माता, मी कोणी प्रवचनकार कीर्तनकार नसून तुमच्या मधलाच एक सामान्य बालक आहे बाबा। जय हरी। इथं बसा। आई तर गेल्या, पण यांच्या मागे जे असणारे यांचं परिवार, श्री शरद मंगल पाटील, हरिभक्तपरायण शरद मंगल पाटील मुलगा, हरिभक्तपरायण भरत मंगल पाटील मुलगा, हरिभक्तपरायण संजय मंगल पाटील मुलगा, श्रीमती अंजनी शंकर भोईर मुलगी, हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकाराम नारायण पाटील दीर, हरिभक्तपरायण श्री सुरेश नारायण पाटील दीर, कुमार केवल संजय पाटील नातू, कुमार दुर्वेश शरद पाटील नातू, कुमार वरुण भरत पाटील नातू, कुमार यश संजय पाटील नातू, आणि श्री प्रशांत शंकर भोईर नातू, व सर्व समस्त पाटील परिवार। काय सांगायचं? पाटील परिवारावर आई जाण्याचं दुःख आहे, नाही का? आईबद्दल काय सांगावं? आईबद्दल सांगण्याला शब्द कमी पडतील। आईचे उपकारच तेवढे असतात। ज्या घरातून आई निघून जाते ना, ती पोरं पोरकी होतात। साधू संतांनी सांगून ठेवलेले आहे,
आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. नाही का? काही आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळेल पण आई मिळणं अशक्य आहे. आई ही प्रेमळच आहे, प्रेमळच असते, मग ती कोणाची पण असू दे. बरोबर ना? आणि ही आई आपल्यामधून निघून गेलेली आहे. आणि हे जे कार्य आहे या साधू संतांनी राबवलंय, नाही का? कशासाठी हो? फक्त टाइमपास म्हणून आहे का? तर नाही. येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. तुम्ही आम्ही या प्रपंचामध्ये अडकून बसलेलो आहे. त्या भगवंताविषयी आपल्याला कधी माहिती पडणार? तो भगवंत कसा आहे, भगवंत काय आहे? आणि त्याच्यासाठी या साधू संतांचा खटाटोप आहे. नाही का? प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यवहारामध्ये अडकून पडलेला आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये आज आपण अडकून बसलेलो आहे. पण देवाच्या किंवा परमार्थाच्या मागे आपल्याला लागायला वेळ नाही. आज आपण विचारलं ना, बाबा चल प्रवचनाला, मित्राला किंवा अजून बाजूच्यांना, तर बोलतील नाही बाबा, मला रास काम आहेत. नाही का? कोणी यायला तयार नाही. आज मी परम भाग्याचा समजतो. नाही का? आताच आमचे भोपरचे, मी पण भोपरचाच, पण राहायला डोंबिवलीला आहे, आणि आमच्याच भोपरच्या मंडळींचा हरिपाठ झाला. मला आज परम भाग्य वाटलं. नाही का? कारण मी तिकडे नसून आज तुम्हाला योग आला. आणि आज या साधू संतांचं आज बघायला गेलं तर धन्यता मी देईल या दिवसाला. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटत्यासी अलिंगन द्यावे, मज वाटत्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मज वाटत्यांचे अलिंगन द्यावे. नाही का? आज या मंडळांचं, या मंडळींचं दर्शन झालं आणि खरंच आज धन्यता वाटली, आनंद वाटला. आज ही जी मुलं आहेत ना, आमच्या भावांची मुलं म्हणजे आमचीच झाली हो ही लेकरं. आज या परमार्थामध्ये लागली. सामान्य नाहीये, ही संतांची कृपा आहे. आज बघा तुम्ही, आज लोकांना जर सांगितलं ना भाऊ माळ घाल, तर तयार होत नाही. पण आज या मुलांच्या लहानपणापासून माळा आहेत. आज आमच्या मुलींच्या सुद्धा 5वीला माळा घातलेल्या आहेत. भाऊ जर ही गोष्ट कळली ना, तर तुमच्या घराण्यामध्ये एकही बिना माळकरीचा राहणार नाही. कारण का? इथे सांगितले साधू संतांनी, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. अरे तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव व्हावं लागेल. जर तुम्हाला या येरझारेतून हे जे जन्माला आलंय आणि मरणार आहेत, प्रत्येक जण मरणार आहेत. इथे नाही उरो आले अवतार, पामर ते जीव किती. इथे कोणीच थांबणारा नाहीये. देव आले, देव गेले, संत आले, संत गेले, ऋषी मुनी आले, ऋषी मुनी गेले. तुम्ही आम्ही आलो, तुम्हाला आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जायचा आहे, निश्चित आहे. अरे येताना तारीख होती का हो, कुठल्या दिवशी येणार आहे आपण? फिक्स नव्हतं. आणि जाताना पण रिटर्न तिकीट प्रत्येकाने काढलेलं आहे भाऊ. प्रत्येकाचं रिटर्न तिकीट आहे. आज आई तर निघून गेल्या, पण ही जी खटाटोप आहे, हा सभा मंडप कशासाठी आहे? एकाचा तरी उद्धार व्हावा, एकाला तरी ही गोष्ट कळावी. ही जी कथा आहे, ही भागवत कथा किंवा हे प्रवचन, कीर्तन, हरिपाठ हे कशासाठी आहे? तर टाइमपास नाहीये भाऊ. टाइमपास समजू नका. ते माऊलींनी ओवी टाकली आहे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. काय गरज होती हो?
माझ्या माऊलींना या गोष्टी करायची, त्यांचा उद्धार झालेला आहे का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, काय गरज होती? अरे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली होते ना, तेव्हा 2 घास सुखाचे खाऊन नाही दिले माझ्या माऊलींना. ही 4 भावंड वन भटकत होती, इंद्रायणी मध्ये स्नान करून दिलेला नाहीये. कुठला समाज होता? हाच समाज होता, हाच माणूस होता हो. आणि आज त्याच इंद्रायणीमध्ये पाप धुवायला आपण जातोय, त्याच इंद्रायणीमध्ये पाप धुवायला आपण निघतोय, नाही का? काय अधिकार आहे संतांचा? संतांचा महिमा तो बहुदुर्गम. अरे शाब्दिकांचे काम नाही. बहुदुठर जरी झाली म्हैस गाय, तरी काय काम धेनू होईल? अरे काम धेनू होऊ शकत नाही. म्हणून अरे संतांचा ऐका. नाही आमच्या सारख्याचा ऐकलं ना तरी चालेल, आम्ही कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाहीये, पण साधू संतांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने नाही का इथे बसण्याची पात्रता निर्माण झाली. कारण संत ऐसे संत ऐसे, अरे तात्काळ करीती आपणा जैसे. लगेच जसं साखर खाल्ल्यानंतर लगेच अनुभव येतो, नाही का? साखर खाल्ल्यानंतर साखरेची गोडी लगेच का नंतर? 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी? लगेच. गुळ खाल्ल्यानंतर अनुभव लगेच का नंतर? मुलगा पास झाला त्याचा अनुभव लगेच का नंतर? अरे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. मिरची खाल्ल्याचा अनुभव लगेच, कारलं खाल्ल्याचा अनुभव लगेच. मग भगवंताचा अनुभव? आम्ही माळ घालून 25 वर्ष झाली, पण अजून आम्हाला देव कळला नाही. अरे अहो भाग्याचे का तुम्ही? त्याला भाग्य म्हणावं का? अरे जर भगवंतच समजला नाही, माळ घातलीये पण कळलाच नाही, तर अभागी अभागी. इथे बसलेले प्रत्येक जण खरंच भाग्याचे तुम्ही. ही जी गोष्ट आहे ना तुमच्या कानावर पडते, साधू संतांचे शब्द तुमच्या कानावर पडतात ना, तुम्ही भाग्याचे. कारण ही गोष्ट कळत नाही सामान्य जीवाला. अरे साधू संत हेच सांगून गेले. माझ्या जीवनात सुद्धा संत श्रीपाद बाबा घोटीचे आज लाखो नाव ठेवत असतील हो, पण अनुभव तुका म्हणे येते अनुभव प्रमाण. अरे शब्दाचे गौरव कामा नये. तुका चाकोनिया सांगे माझा अनुभव आहे अंगे. अरे तुकाराम महाराजांनी नवे नवे सकळ साधू संतांनी याचा अनुभव घेतला आणि मग जगापुढे मांडलेला आहे. आज आमची ज्ञानेश्वरी पाठे, आमचा हरिपाठ पाठे, पण आम्हाला जर भगवंत कुठे सांगितला तर सांगता येईल का? आणि जर सांगता आला ना तर तो परम भाग्याचा. कारण काय झालंय माहितीये का? या जीवाला भ्रम झालाय. देव कोणीतरी वेगळा, मी कोणीतरी वेगळा आणि हे विश्व काहीतरी वेगळं. हाच भ्रम माझ्या अर्जुनाला सुद्धा झालेला. या दुसऱ्या अध्यायामध्ये तेच सांगतायत भगवंत. अरे बाबा हे जे तू मारणार आहेस ना, हे ऑलरेडी मेलेलेच आहेत, हे मरणारच आहेत. तुला वाटत असेल की बाबा तुझ्या गांडीव धनुष्याने जो बाण निघणार आहे त्यातून हे मरणार आहेत. नवे नवे त्या बाणाचा जो वेद सुद्धा आहे ना तो पण माझ्या सत्तेने. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चालविता मी एकू. म्हणून तू काय कर, अरे मला एकट्याला शरण ये. अरे तू म्हण हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. पण आमचं काय चाललंय माहितीये का? सोमवाराला की भोलेनाथाच्या मंदिरात, मंगळवाराला की देवीच्या मंदिरात, बुधवार आला की विठ्ठलाच्या मंदिरात, गुरुवार आला की दत्ताच्या मंदिरात, शुक्रवार आला की अंबे मातेच्या मंदिरात, आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, नाही का? आणि रविवार आला की खंडोबा
मल्हाराची वारी माझ्या मल्हाराची वारी. आणि ते साधू संत सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. प्रत्येक माणसाला सुख पाहिजे. कोण आहे का हो इथे की मला दुःख पाहिजे म्हणून सांगा? प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख आहे. ही सगळी धावपळ कशासाठी आहे? सुखासाठी आहे. पण आम्ही जे याच्यामध्ये वावरतोय ना हे नाशिवंत आहे सगळं. याच्यामध्ये सुख नाहीच आहे. संसार कुठला सांगितलाय? जन्माला येणे आणि मरणे या नावे संसार सांगितलाय. किती वेळा जन्माला यायचं? इतके 184 आपण फिरत 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 भटकंती करतच आलो ना. आणि इतके वर्ष इतके जन्म त्या आईला त्रास दिलेला आहे. प्रत्येक जन्मामध्ये आपण त्या आईला त्रास देतो नाही का? मग किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. त्या विठ्ठल भगवंताला शरण जा. पण आम्हाला काय माहितीये का? आमचा खाऊन पिऊन परमार्थ चाललाय. जमणारच नाही. क्षमा मागतो. राग आला तरी चालेल, नाही बोलवलं तरी चालेल. आम्ही याच्यावर जगतच नाही. कारण आमच्या बापाने सांगितलंय आहे ना ते सत्य सांग, बाप दाखव ना तर श्राद्ध घाल. संत श्रीपाद बाबांची जय. सांगणारे ना गोड गोड बोलणारे बरेच भेटतील तुम्हाला. पैसे घेऊन जाणारे, ज्ञान नाही सांगणारे, आईबद्दल आई माझी आणि या गोष्टी बरेच सांगणारे भेटतील तुम्हाला. तर जो सत्याचा मार्ग आहे ना तो सांगणारे कमी भेटतील. आम्ही आहो भाग्याचे. आमच्या जीवनामध्ये ही साधू मंडळी आली. दिसायला सामान्य आहेत, अरे पण तत्व समजून घ्या. ही जर मंडळी आम्हाला भेटली नसती ना तर आम्ही पण असेच भटकत बसलो असतो. आमच्या पण गळ्यात माळ होतीच. आमच्या घरी पण आता पण हरिपाठ होतोच. मग जर अनुभव नसेल तर आम्ही लग्न केलंय ना भगवंताशी. माळ घातली म्हणजे काय करलंय? लग्न केलंय. आज जर एखाद्या मुलीचं लग्न करून दिलं तर 1-2 वर्षांनी 5 वर्षांनी जर तिला पुत्र प्राप्ती होत नसेल तर काय हो? कुजबुज नाही होत का स्त्रियांमध्ये? होते की नाही होत? मग जर त्याचा अनुभव नाही आला, त्या जर मुलीला त्या प्रपंचाचा वारस जर भेटला नाही त्या याच्यामध्ये लग्नामध्ये त्या याच्याकडून, तर उपयोग काय त्या लग्नाला? मग तसं जर तुमच्या गळ्यात नुसती माळ असेल आणि त्या भगवंताचा जर अनुभव नसेल तर त्याला वांजोटीच म्हटलं जाईल नाही का हो? साधू संतांचे शब्द आहेत. मग या परमार्थामध्ये जर प्रत्येक याच्या गोष्टीचा अनुभव येतो तर भगवंताचा अनुभव असावा की नसावा? अरे जर कोणी आता कोणी जर कोणाला शिवीगाळ केली, आई बहिणीवर शिवी दिली तर राग येणार नाही का? आल्याशिवाय राहणार नाही. मग जर ही गोष्ट या शरीरामध्ये लगेच होते तर भगवंताच्या नामस्मरणाने या शरीरावर काही चिन्ह उमटले पाहिजेत की नाही? आम्ही आज ज्ञानोबा माऊलीच्या गजरामध्ये वारीला नाचतो नाही का? कसं रोम रोम उभं राहतं. मग तसं फक्त तेवढ्या पुरती का हो? इथे सतत सांगितलंय ना हो, त्या भगवंताचा अनुभव सतत आहे. सतत. पण आम्ही डोळे झाकून बसलेलो आहोत. आम्हाला अमृताच्या डोहामध्ये बुडवलंय, पण आम्ही काय केलं माहितीये का? तोंडावर हात ठेवून बसून राहिलेलो आहे. कसं अमृत घेणार? कसं अमृताचा आम्ही अमरत्व प्राप्त होणार? आम्हाला हा जन्म भेटलाय ना, देवे दिला देह कशासाठी हो? 2 टाइम खाण्यासाठी आणि 4 टाइम झोपण्यासाठी नाही का? देवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधा झालीये याला. कसली बाधा? तर मी कोणीतरी वेगळा,
मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी अमुक, मी तमुक, नाही का? मी माझे विसरले ज्याचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पण कधीपासून हे होईल? कधी होईल ही गोष्ट? आम्हाला मीच सुटत नाही. हे मी केलं, मी यांना घेऊन आलो, मी प्रवचन केलं, मी कीर्तन केलं, कसं काय व्हायचं? नाही का? अशक्य आहे बाबांनो. म्हणून ही गोष्ट आज इथे खरंच आनंद वाटतो की आईची लेकरं आहेत ना, नाही का? सगळी इथेच बसली आहेत का हो? भाग्यवान आहात तुम्ही. वारकरी आहेत, माळ आहे गळ्यामध्ये. पण एकादशी व्रत होते का तुमच्याकडून? करताय ना भाऊ? अरे करायलाच पाहिजे. कारण एकादशीच्या महात्म्य सांगितलंय नाही का? एकादशी दिवशी तुमच्या घरी अन्न शिजलं नाही पाहिजे. एकादशीच्या दिवशी तुम्ही अन्नाचा बाकी उपासाचं तुम्ही शिजवू शकता, नाहीतर ते काय सांगितलंय? विष्टे समान सांगितलंय. आणि जर तुम्ही खात असाल, जेवत असाल, तर ती विष्ठा तुम्ही खाता, एवढं लक्षात ठेवा. भाग्यवान आहे तुम्ही, गोष्ट समजून घेतली. पण याच्यावरच नाहीये. कारण काय? संतांच्या संगतीमध्ये यायचंय, संतांच्या संगतीमध्ये बसायचंय. इथे सांगून ठेवलंय, मनुष्य जन्मान मोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे, प्रभु का ध्यान लगाया कर. लगता नहीं कुछ मोल रे, प्रभु नाम अनमोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. आज जर मला इकडे यायचंय सोनार पाड्याला, आणि जर मला माहिती नसेल तर, रस्ता जर माहिती नसेल तर वर्म चुकलं ना हो माझं. मग जर तुम्ही जन्माला आलात ना, हा अमोलिक रत्न जोडले रे तुझं रे. का रे ब्रह्म बीज न ओळखसी? हे अमोलिक रत्न तुला भेटलेलं आहे ना. जर ब्रह्मबीज जर ओळखला नाही तर चुकलिया वर्म फेरा पडेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. इह संसारे खलदुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. शेवटी संतांना शब्द वापरावा लागला, मूढ मते. मूर्खत का हो? माणसं मूर्खत का? आमचे श्रीपाद बाबा सांगायचे आहेत, तुम्ही सोन्याहून पिवळेत, नाही का हो? अनंत उपकार आहेत. ही गोष्ट ना मला सुद्धा माहिती नव्हती खरंच. ही गोष्ट माझ्या गळ्यामध्ये पण 7वी 8वी पासून माळ आहे. मी पण आळंदीला पंढरपूरला जायचो बाबांनो. ही गोष्ट माझ्या सुद्धा घरामध्ये आहे. माझे बाप, माझे वडील, आई पांडुरंगाचे भक्त, आणि त्या याच्याने आमच्या सुद्धा गळ्यात माळ होती आहे. पण अनुभव मात्र नव्हता. सत्य काय सांगायला, मी पण आज तसंच फिरलो असतो. कीर्तनाला जाणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन करणं, हरिपाठ करणं, हा तर तुमचा सत्कर्माचा भाग झाला. याला सत्कर्म म्हणतात. याच्याने काय होईल? पुण्य साठेल, पण जन्म मरण टळणार नाही. आणि जर जन्म मरण टळायचं असेल तर साधू संतांनी जे अनादी काळाचा तत्वज्ञान
तेच तुमच्यापर्यंत आलं पाहिजे। ते अनादि नाम जगदादि विश्राम धाम, तयात एक नाम त्रिधा पयासे, ते किरा नाम अजाती, माझ्या अविद्याची राती, आणि ओळखाव्या श्रुती पूर्ण केली। ते नाम कधीच आहे हो, ते अनादि काळाचं नाम आहे। त्या नामाचा कुठल्याही प्रकारे कुठल्याही काळामध्ये नाश होत नाही। ते नाम ते माझ्या शंकर भगवंतानी कंठामध्ये धारण केलं। ते माझ्या शंकर भगवंतानी पार्वती मातेला सांगितलं। पार्वती मातेला सांगताना गहिनीनाथांनी नाही का मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, आणि नंतर पुढे ती परंपरा माझ्या ज्ञानोबा माऊलींपर्यंत आली। ते नाम हरिपाठामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलंय नाही का, नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, हकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका। तुकोबारांनी का सांगितलं नाम, तिथे टाकला असतं ना दुसरा पण शब्द, नामच का सांगितलं? काहीतरी विचार करा माऊलींनो। भाऊ, माऊली, ताई, आई, सगळ्यांनी विचार करावं का नाम सांगितलंय? कारण ते गुह्य आहे। राजविद्या राजगुह्यम पवित्र विदम उत्तमम, प्रत्यक्ष वगम धर्म सुसुकम कर्तव्यामे, जे जाणे अगव्यांच्या गावे, गुरुत्वाची आचार पदवी, जो सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो। ते काय ना, तर ते गुह्य आहे। म्हणून मच्छिंद्रनाथांनी जर ऐकलं ना ते चोरून, ते फळाला आलं नसतं। माझ्या साधू संतांनी दया केली त्याच्यावर, आणि मग ती पुढे परंपरा माऊलींपर्यंत आली। पण माऊलींनी काय केलं? प्रगट केलंय। प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, नाही का, प्रकट करून ठेवलेलं आहे। पण तरी पण अजून आम्हाला ती गोष्ट कळत नाहीये। याच्याने काय होईल? हरिपाठ कीर्तन याच्याने फक्त पुण्य होईल। पण जर ती गोष्ट जर तुमच्यापर्यंत साधू संतांच्या मार्फत जर आली, तर तुमचा जन्म मरणाचा फेरा टळला जाईल। आणि ही खटाटोप कशासाठी आहे? मरणी जे जया आठवे, ते तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा। माता म्हणजे काय? तर तो भगवंत। धर्म काय सांगितलंय? धर्म पण तोच सांगितलाय, भगवंत। पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय, आम्हाला नामच माहिती नाहीये। अरे रामाला, श्रीकृष्णाला जी नावं ठेवली आहेत ना, ही शरीराला नावं ठेवलेली आहेत, आणि नावाचा एक ना एक दिवस नाश होतो, आणि नामाचा नाश होत नाही। नाम हे अनादि काळाचं आहे। बाराव्या दिवशी या माता माऊली तुम्हा आम्हाला या व्यवहार चालावा म्हणून काय केलं जातं? या डबड्याला नाव ठेवलं जातं। जसं या डबड्याला वैभव नाव ठेवलंय, कशासाठी हो? व्यवहार चालावा म्हणून, नाही का? मग तसं हे 33 कोट देव आहेत ना, यांना ही नावं ठेवलेली आहेत, पण भगवंत एकच आहेत। तो कुठे आहे? कुठे आहे भगवंत? सर्वांच्या हृदयी देशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी। सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे, नाही का हो? नवे नवे ओतप्रोत भरलेला आहे। तुम्हाला सोडून भगवंत नाही, आणि भगवंताला सोडून तुम्ही असूच शकत नाही। ही जर अनुभूती जर घ्यायची असेल तर संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। अरे वेदांनी सुद्धा ग्वाही दिली आहे की संत तुमच्या भाग्यात यावं लागेल, सद्गुरु तुमच्या भाग्यात यावं लागेल। ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू महात्मा जोपर्यंत तुमच्या भाग्यात येत नाही ना, तोपर्यंत या जीवाचा उद्धार कदापि होणार नाही।
तुम्ही सत्कर्माच्याच बाता ठोकत राहणार, सत्कर्मच करत राहणार मरेपर्यंत. पूजा अर्चा, भगवंताला आंघोळ घालणं, भगवंताची पूजा अर्चा करणं, मंदिरामध्ये देवपूजा करणं, भगवंताला कपडे घालणं, या सगळ्या काय झालं? सत्कर्माच्या बाता झाल्या, सत्कर्म झालं याच्यानी. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागे माघारी मृत्यू लोका. अरे जर पुण्य संपलं ना, याच्याने काय होईल? सत्कर्मानी पुण्याचा संचय होईल, इंद्राची तुम्हाला गादी पण भेटेल. पण पुण्य संपल्यानंतर लात मारून पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागेल. आणि इथे साधू संत सांगतात आम्हाला या भानगडीतच पडायचं नाहीये. म्हणून त्यांनी एवढा अट्टास केला. अरे बाबा, कधी हा जीव हे जाणून घेणार? आम्हाला या भानगडीतच पडायचं नाहीये, पुन्हा जन्म येणे नाही ऐसे केले. कोणी? तर साधू संतांनी. अरे ज्वारी घेतली ना, ज्वारी, तर ती लहान मुलांनी पेरू दे, मोठ्याने पेरू दे, म्हाताऱ्याने पेरू दे, आईने पेरू दे, बहिणीने पेरू दे, ज्वारी उगवल्याशिवाय राहणार नाही. पण ती ज्वारी जर अग्नीला हे केली तर, अग्नीमध्ये भाजली तर ज्वारी पेरण्याच्या लायक राहील का? मग अंकुर दशे, हा म्हणजे त्याचं अंकुरपणच नष्ट झालं. जिथे जे होतं ना ते फिटून जाईल, तो पुन्हा उगवायच्या स्थितीमध्ये राहत नाही. अग्निकुंडे बीजे घातली, अग्नीच्या कुंडामध्ये जर ती बीज घातलं तर ते उगवण्याच्या स्थितीमध्ये राहत नाही. तसं जर तुम्हाला जर वाटत असेल मला पुन्हा जन्माला यायचं नाही, तर साधू संतांना शरण जा. सत्कर्माच्या बाता माणूस करतच राहतोय, करतच आलाय, पुढे सुद्धा करेल. पण ही गोष्ट जाणून घ्यायला अब्जावती कोटीचं भाग्य लागतं मायबापांनो, नाही का? आमच्या भाग्यात संत श्रीपाद बाबा आले, संत रामदास बाबा आले, संत नारायण बाबा आले, संत रोहिदास बाबा आले, संत नाना बाबा आले. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकीचारी भागवत, हंस ब्रह्मा अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा, ही संत मंडळी आमच्या भाग्यात आली. परंपरा आहे. अरे हे ज्ञान सुद्धा ब्रह्मदेवा पण वंचित होता. ब्रह्मदेवाला सुद्धा, ब्रह्मदेव सुद्धा वेडा पिसा झालेला. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा विरुत्तमा. अरे वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, तो सृष्टी न करू शके, न मज ईश्वरा ते ओळखू शके, तो थोरू केला एके नामे जेने. नामच सांगितलंय. मग अजून आम्हाला समजत नाहीये नाम काय आणि मंत्र काय. अरे मंत्र हजार आहेत, कोटी मंत्र आहेत, पण मंत्राने उद्धार होणार नाही. मंत्राने तेच सांगितलं पुण्याचा संचय होईल. आणि जर एक नाम तारी बाकी सब दुकानदारी, मग ते नाम कुठलं आहे? मग ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद. मग रामाने कृष्णाने जे घेतले ते आम्ही राम कृष्ण हरीच बोलत बसलोय. राम ज्या भक्ताने ज्या पंथाने गेले, रामासी राम ठाऊक असता का शरण जाता वशिष्ठा. कृष्ण सांदीपणी गुरु केला. कशाला कृष्णाला? अरे कृष्ण भगवंत होता ना, मग काय गरज होती? पण आम्ही फक्त संप्रदायाला नाव ठेवायचं बस. हा कोणीतरी गोटीचा बाबा आणलाय आणि हा काय करतो? अंगात खेळतो, अंगात आणतो. अरे पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, इथे प्रमाण आहे साधू संतांची, मग का अजून कळत नाही? आणि आज आम्ही भागवतामध्ये
आम्ही दुसऱ्या कथामध्ये आम्ही नाचतो, मग नावं ठेवावी का हो? अरे या नामाने तुमच्या शरीरावर चिन्ह उमटतात. जसा एखादी स्त्री आता पटवायचं म्हणजे माता माऊली आहे, माता माऊलीचं ताईचं दीदीचं लग्न झालंय आणि एका वर्षामध्ये ताई गरोदर राहिली नाही का. मग ताई काय करते हो, ते पोट लपवायचा प्रयत्न करते नाही का, करते की नाही? पण ते लपलं जातं का? अरे लपणारच नाही. मग तसं या शरीरामध्ये त्या भगवंताचं एकदा नाम आलं, तो भगवंत प्रकट झाला की त्याची चिन्ह बाहेर येतातच. जसं आता अजून एक उदाहरण की बाबा घरामध्ये पाहुणे रावणे आलेत, हा लहान मुलगा हट्ट करतोय मला हेच खाऊ दे हेच खाऊ दे, आई सांगते अरे गप, आई सांगते गप, पण तो ऐकतच नाही, तो आरडा ओरडा करतो आणि नंतर आई काय करते, त्याला बुक्की मारते मानेवर. मग तो काय करतो, कोंडून कोंडून रडतो आतमध्ये नाही का. पण त्याच्या खानाखुना बाहेर उमटतात की नाही, हा सगळं असं करून नंतर बाहेर जोरात भोकाडा येतो की नाही त्याचा. मग ही अवस्था आहे. मग तसंच जर भगवंताचं नाम तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्या खानाखुना बाहेर आल्याशिवाय राहत नाही. मग हे नाम घेण्यासाठी साधू संतांनी अट्टास केला हो. मग का तुकाराम महाराज सांगतात की बाबा फिरलो मी इकडे तिकडे पण आम्हाला काय भेटलं, तीर्था धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. आमचा परमार्थ रोकडा आहे, पण आम्ही रोकडा आम्हाला परमार्थ नको, आम्ही दुसऱ्यांच्या मागे लागलेलो आहे. तुम्हाला तेच सांगितलं मगाशी, बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल. बाबा सद्गुरु कसा करावा, तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत ते घरोघरी, पण शिष्याशी सदवस्तू मिळवणी देते त्याचे श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु. अरे तंत्र मंत्र, अरे सांगतात अरे हा मंडप असा नाही असा पाहिजे होता, अरे घराला कलर असा पाहिजे होता, घराचा दरवाजा तिकडे पाहिजे होता, हे सगळे सांगणारे गुरु भेटतील घरोघरी. पण सदवस्तू सत्य वस्तू कुठली आहे, सत्य तू ईश्वरा. ही गोष्ट सांगणारा सद्गुरु महात्मा तुमच्या आमच्या भाग्यात यायला पाहिजे. मग आज फिटले माझे कोडे आणि बहुत दिवसाचे साकडे आणि कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. अरे हा भगवंत पण आम्हाला ती गोष्ट नकोच आहे. असा चाललेला आहे परमार्थ. आम्ही पण परमार्थ करतोय नाही का, पण परमार्थाच्या नावाने सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे. खरंच साधू संतांनो, तुम्हाला माय बाप्पानो अहो भाग्याचे तुम्ही. ही गोष्ट जर करून घ्यायची असेल ना तर खरंच या महात्म्यांना भेटा. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, होतील उपकार अगणित, होतील उपकार अगणित, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. वाट दाखवणारा वाटाडा भेटला पाहिजे हो नाही का. माझी नौका किनाऱ्याला लावली ग माझी दयाळू श्रीपाद माऊली, माझी नौका किनाऱ्याला लावली ग माझी दयाळू रामदास माऊली. खरंच ही जी नौका होती ना कुठेतरी मध्येच अडकून राहिली असती, पण किनाऱ्याला लावली माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी नाही का. ही जर गोष्ट कळाली नाही ना तर बाबा पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे चित्त शुद्ध करायला पाहिजे, कारण भगवंत सांगतात की जोपर्यंत चित्तामध्ये जर अनेक प्रकारच्या गोष्टी असतील ना तर भगवंत जसं वाघिणीचं नाही का, वाघिणीचं जर दूध ठेवायचं असेल तर त्याला सोन्याचं भांड लागतं. मग तसं
जर तो भगवंताचं नामस्मरण तुमच्या याच्यामध्ये भिनण्यासाठी तुमचं हे शरीर पवित्र असायला पाहिजे, ते पण आतून. आज काय चाललंय माहितीये का, आम्ही कुंभमेळ्याला चाललोय पाप धुवायला. जाऊ नका यातला या मनाचा मी नाहीये, जावा, पण पहिले हे समजून घ्या, इथे साधू संतांनी सांगितलंय न लगती सायास जावे वनंतरा. अरे सुखे येतो घरा नारायण, कुठलं घर सांगितलंय? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. अरे नांदतो केवळ पांडुरंग. याच शरीरामध्ये भगवंत येणार आहे, पण आम्ही या शरीराला काय केलंय, बाटून टाकलेलं आहे, नाही का? आम्हाला नाही सोमवार कळत, नाही आम्हाला शनिवार कळत. आम्ही कुठल्याही वाराला आम्ही मच्छी मटण खात बसलेलो. साधू संतांनी काय केलंय, आपण काय करतोय? आता उघडी डोळे तरी अद्याप ना कळे. आता तरी उघडा डोळे. बाहेर खूप संप्रदाय आहेत, तुम्हाला बाहेर खूप संप्रदाय आहेत, पण तुमच्या मनावर आहे, तुमच्या विचारांवर आहे, तुम्हाला कुठे जायचंय. आम्हाला जर सत्याचा मार्ग जर भेटत असेल तर तिथे जावं ना हो. पण आम्हाला सोयीनुसार पाहिजे, आम्हाला सगळं सोयीनुसार पाहिजे. परमार्थ आम्हाला, आम्ही पण देवदेव करतो, आम्ही पण भक्ती करतो, पण असं कोणी ना आम्हाला सांगितलं नाही की माळ घालू नका. आमचं पण चाललंय. म्हणजे साधू संतांनी खोटं सांगितलं का हो? अविश्वास तुम्ही दाखवताय साधू संतांवर. कोणतरी उठून येणार आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पण साधू संतांचे ग्रंथ कशासाठी आहेत? अवतार तुम्हा धराया कारणे आणि उद्धाराया जन जड जीवा. अरे या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत अवताराला येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. अरे जग आहे ना, आड रानाला चालले, आड रस्त्याला चालले, चुकीच्या रस्त्याला चालले. पण साधू संत काय सांगतात? मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संत ते, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कुठल्याही प्रकारचा गुंता तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. मग ते काय करतात साधू संत? तर साधू संत एकच करतात, ते नाम तुमच्या कानामध्ये पेरतात. काना वचनाची भेटी सरी साची पै किरीटी आणि वस्तू होऊन उठी कवनू एकूजो. अरे ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नकार राणा जाऊ तुम्ही. ती वस्तू म्हणजे काय? निर्देश केलाय फक्त, तिथे सांगितलेलं नाहीये. वस्तू म्हणजे भगवंत. त्या नामाने ते नाम काय करतात? ती परंपरा आहे साधू संतांची, असंच नाहीये. माझ्या मुक्ताबाईंनी सुद्धा नाही का, अरे 1400 वर्षाचा चांगदेव काय करत होता हो? 16 विद्या 64 कला सगळं अवगत होतं, नाही काय? काय करायची गरज होती? प्रत्येक 100 वर्षांनी आत्मा ब्रह्मांडात नेत होता. एवढं सामर्थ्य माझ्या चांगदेवांमध्ये होतं. मग तरी का हो शरण गेला माझ्या मुक्ताबाईला? काहीतरी कमी होतं की नाही? जी गोष्ट पाहिजे होती ती नव्हती, म्हणजे इतकी वर्ष. म्हणून चांगदेवांचे शब्द आहेत, गुरुपुत्र झालं आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज जन्माला आलो म्हणजे जी अनुग्रहाची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली ना, तेव्हा जन्माला. मग 1400 वर्ष शून्य. तरी पण आम्ही विचार करत नाहीये, बुद्धीला आम्ही जोरच देत नाहीये. चौदाशे वर्ष जर एवढा प्रबळ महात्मा ब्रह्मांडामध्ये तो त्याचा आत्मा घेऊन जात होता, मग तरी काय कमी होती? आणि माझ्या तेच मुक्ताईकडे काय गोष्ट होती की ती त्यांनी अवगत केली? हा बघा, एवढं जर होत, तो काळाला घाबरत होता. काळ आल्यानंतर ब्रह्मांडामध्ये जी गोष्ट नेत होते, लपत होते अक्षरशः. आणि याच्याने काय होत होते? पुन्हा 100 वर्षांनी तो काळ त्यांच्या समोर येत होता. कारण
याला पकडून होते शरीराला आणि जन्म मरण चुकलं नव्हतं. आणि मग मुक्ताबाईला शरण गेल्यानंतर याचा संबंध तुटला. त्यांना वाटत होतं ना माझ्या याच्यानी मेलेल्यांना मुर्द्यांना जाग करत होता. अरे मुक्ताबाईनी मेलेल्या कुत्र्याचा हाड घेऊन जाग केलं. मग त्यांना समजलं अरे कोण मुक्ताबाई. मागे आले शोधत शोधत आणि मग मुक्ताईला शरण गेलेत आणि तेव्हा उद्धार झालाय. मग कुठली गोष्ट होती माझ्या माऊलींकडे, कुठली गोष्ट होती माझ्या सद्गुरू निवृत्ती दादांनी माऊलींना कुठली गोष्ट दिली, अशी कुठलं नामस्मरण दिलं. अजपा जपणे उलटा प्राणाचा आणि तेथे मनाचा निर्धारू असे. ते नामस्मरण कुठल्याही स्थितीमध्ये चालू असतं बरं का. आज इथे प्रत्येक जीवाचं नामस्मरण चालू आहे पण माहिती कोणाला नाहीये. आज इथे कुत्रा मांजर बसलेला आहे ना त्याचं सुद्धा नामस्मरण चालू आहे पण माहिती कसं पडेल. इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय दाने पाप पुण्य ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती. मग इथे ही मनुष्य योनी तुम्हाला भेटली उभी योनी, बाकी सर्व आडव्या योन्या आहेत. आडव्या योन्यांना ह्या ज्ञानाची प्राप्तीच नाही पण एक मनुष्य जन्माला ही प्राप्ती आहे. पण तरी पण आपण समजून नाही घ्यायचं. नामस्मरण अरे मेल्यानंतर झोपल्यानंतर श्वास चालू असतो की नाही. बाबा आमचे सांगायचे श्रीपाद बाबा तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वारा तुमच्या पुरता का विश्वव्यापक. सांगा बाबा तुमच्या पुरता का विश्वव्यापक. विश्वव्यापक बाबा सांगतायत बघा. तुमच्या पुरता मर्यादित नाहीये. अरे कुठल्याही कानाकोपऱ्यावर जावा तुमचा श्वास चालूच आहे. सदा नाम घोष आणि करू हरी कथा. अरे सदा गोष्ट कुठली आहे. जन्माला आल्यापासून आतापर्यंत मरेपर्यंत तुमच्या बरोबर जी गोष्ट आहे ना ती सदा. ती कुठली हो. आई आहे का, बाबा आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, काका आहेत, कोण आहे तुमच्या बरोबर सदा. सदा माझा भगवंत आहे. म्हणजे तो 21,600 वेळा जो भगवंताचा वारा तुमच्यामध्ये येतोय जातोय ना तो भगवंता सांगितलाय आणि त्याची ओळख करून घ्यायची आहे. त्याच्याने तुमचं नामस्मरण करायचंय. आम्ही आज क्षमा असावी पण कबीर महाराज सांगून गेले माला जपाई माला बनाई काश की बीच में डाला सूत. अरे माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. नाही का. कथा ऐकून फुटले कान तरी ना कळे अद्याप ज्ञान. माळ जपता जपता झिजले म्हणी कथा ऐकून फुटले कान तरी न कळे ब्रह्मज्ञान. का कळू नये बाबांनो. मग कुठली सांगितलंय आणि ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत. कुठली माळ जपायला सांगितली माऊलींनी. ज्ञानदेव मौन जप माळ अंतरीची माळ जपायला सांगितली. जो 21,600 वेळा जो चालू आहे ना जप तेच भजन आहे तुमचं. कधी कळून घ्यायचं. त्याच्यापासून तुम्ही वंचित आहात का. नाक दाबून बघाव काय होतं बघा घुसमट. मग म्हणून सांगितलंय निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. मग त्याच्यानंतर मेल्यानंतर कितीही तुळशीचे हार घाला कितीही माळा तुळशीच्या घाला काही उपयोग नाही. म्हणून मरणाच्या अगोदर मरणाआधी सावध वारे ही आपुले साधून घ्या रे जन्म घालू नये वाया. अरे मानवा तुझी उत्तम काया. पण आम्हाला माळ सांगितली ना घालायला की अंगाला कापड येतं नाही का. आम्हाला भक्तांकडे जायला आम्हाला लय आवडतं. आम्हाला जर आमचं नोकरी गेली आमच्या पोराचं नीट नाही झालं आमचं व्यवहार नीट नाही झालं घरामध्ये काहीतरी हे झालं ना तर आम्ही काय करतो भक्तांकडे जातो. पण आम्हाला भगत व्हायचंय पण आम्हाला भक्त नाही व्हायचंय. देवाचा भक्त नाही व्हायचंय. आम्ही भगत होऊ आम्ही भक्तांच्या रांगेमध्ये लागू पण आम्हाला देवाचा असीम भक्त नाही व्हायचंय.
अरे मग साधू संतांनी तुकाराम महाराजांनी कशालाच लिहून ठेवलंय? फक्त असंच डोक्यावर घेऊन नाचायच्यात का या गोष्टी? याच्याने ज्ञान होणार आहे का? अरे तुमच्या समोर जो आहे ना बसलेला, ही सगळी मंडळी आहेत ना, अरे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळ अर्चित असे भक्ती. अरे मी सर्वांमध्ये लहान आहे हो. माझी पात्रता सर्वांपेक्षा लहान आहे, कमी आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मनाने श्रेष्ठ आहेत नाही का? पण तरी पण आज या माऊलीने मला इथे बसवलं का हो? कारण येतो हिताचा कळवळा. ही गोष्ट अजूनपर्यंत लोकांना कळत नाहीये. आम्हाला कळालीत ना. आम्ही तरलो यात नवल नाही. उद्धरिले कुळ अनेकांचे कसे कुळ उद्धरतील? हा त्यांचा अट्टास आहे साधू संतांचा. बाबा वेळ झाली की सांगा का? हा अट्टास आहे. बघा जर पटलं तर. कारण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी तीच गोष्ट घेतली, माझ्या निवृत्ती दादांनी तीच गोष्ट घेतली, माझ्या मुक्ताबाईंनी तेच नाम घेतलं. आणि ह्या नामाचा लगेच लागलीच अनुभव येतो. लागलीच तृण अग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे काय? पेंडा नाही का? गवत. त्याला काय केलं? अग्नी लावल्यानंतर लगेच भस्मसात होत. इथे अजून एक प्रमाण दिले माऊलींनी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. कशामुळे होणारे? फक्त नामामुळे होणारे. अरे कापराचे ना डंपरच्या डंपर आणा आणि आग लावा, काय शिल्लक राहतं का बघा कापराचं? काहीच शिल्लक राहत नाही. तसं या नामस्मरणाने तुमचं काहीच शिल्लक राहणार नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. कशाला जन्म? कशामुळे? तर पाप आणि पुण्यामुळे जन्माला आपण येतो नाही का? पाप आणि पुण्य समान समी तरीच पाविजे कर्मभूमी. आणि हे पाप आणि पुण्य साधू संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पाप पण नाही आणि पुण्य पण नाही. का? तर आता आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप म्हणजे काय? हा, बीज भाजूनी केली राही आम्हा जन्म मरण नाही. एक उदाहरण देतो. एक झाड आहे, झाड, आणि त्या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी आहेत. हा का? झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी आहेत आणि त्या झाडाला अग्नी लागला तर ती पक्षी कुठल्या दिशेला पळतील? पूर्वेला पळतील, पश्चिमेला पळतील, उत्तरेला, दक्षिणेला, कुठल्या ठिकाणी पळतील? अग्नी लागल्यानंतर ते पक्षी कुठे पळतील, पळ काढतील? सर्व बाजूने जिथे भेटेल तिथे पळतील. आगी लागता रुखी सैरा पळती पक्षी. मग तसं या अंतःकरण वृत्तीला नामाचा अग्नी लागल्यानंतर यातले काम क्रोध सगळे जे विकार आहेत ना ते सैरा वैरा बाहेर जातील. नवे नवे पाप पुण्य सुद्धा राहणार नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते, येणे सोसे म्हण झाले हवं बरे आणि परत माघारी येत नाही. आता काय झालो? आम्ही अग्निरूप झालो. नवे नवे आम्ही त्या नामाने काय झालो? अग्निरूप झालो. आता आम्हाला पाप आणि पुण्याचा थोडा पण टच नाही. म्हणजे पाप नाही म्हणजे जन्म नाही आणि पुण्य नाही म्हणजे जन्म नाही. जन्म नाही म्हणजे मरण नाही. जन्म नाही ऐसे केले. मग ही जर गोष्ट आहे या नामाने साध्य होते तर अजून आम्ही कशाच्या मागे लागलोय? कुठल्या पुण्याच्या मागे लागलोय? इथे अजून सांगितलंय किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय, तेथे जे होय तया नाम सुख. त्या नामाने काय होणार? जीव आणि आत्म्याची ऐक्यता होणारे, ऐक्य होणारे आणि मग त्या सर्व सुखाला तुम्ही काय होणारे? पात्र होणारे. मग ही जर गोष्ट तुमच्या पदरात जर पडत असेल तर आमची झोळी पण तशी पाहिजे ना हो. आमची जर झोळीच फाटकी असेल तर
मग किती पण महाराजांना इथे आमच्यासारखे नाही का इथून ऐकलं आणि तिथून सोडलं, आम्हाला काहीच पडणार नाही. म्हणून खरंच बाबांनो ही गोष्ट समजून घ्या. हीच अवस्था माझ्या अर्जुनाला सुद्धा झाली. श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्रावर त्याच नामाचा अर्जुनाला काय केला, बोध केला. आणि त्या भगवंताला, त्या अर्जुनाला तो विश्वव्यापक असा भगवंत दिसायला लागला. म्हणजे 4 तोंडाचा 10 हाताचा असा का हो भगवंत? भगवंताची मूर्ती नाही छोटी नाही मोठी. भगवंत हा निराकार आहे. रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. असा भगवंताचा अनुभव या शरीरामध्ये याच्यामध्येच तुम्हाला उपभोगता येतो. आणि जर हे झालं नाही तर मुक्ताबाईचं कुठलं प्रमाण बाबा? मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून परमार्थ शीन वाटत असे. अंतर्मुख झालो करीते चिंतन, अंतर्मुख झाले करीते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला, तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर. कापते शरीर थर थरा, कापते शरीर थर थरा. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर. स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन, स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन. आला नारायण यास देई, आला नारायण यास देई. नयनी लोटला प्रेमे महापूर, कापते शरीर थर थरा. नयनी लोटला प्रेमे महापूर. मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून, मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून. परमार्थ शीन वाटत असे, परमार्थ शीन वाटत असे. नयनी लोटला प्रेमे महापूर. बघा मुक्ताबाईचा अनुभव सांगितला नाही का? हा अनुभवच आहे का फक्त बोलाबोलीचा? बोलाचीच भात बोलाचीच कडी खाऊन या कोण तृप्त झाला? हा फक्त नुसतं बोलून काय पोट भरण्यासाठी जेवावं लागेल. मग तसं मुक्ताबाईने हा अनुभव त्यांचा मांडलेला आहे. म्हणून असा प्रकारे माझ्या श्रीकृष्ण भगवंताने जे नाम दिलं अर्जुनाने त्याचा जप केला. आणि मग काय सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी आणि मौन वाक्य फुटी धरोणी राही. टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा आणि स्वरूप हे एका मिळवणी एका जनार्दनी. ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करीत यावरी. अशा प्रकारे हे जे अष्ट सात्विक भाव या शरीरामध्ये उमटतात आणि मग भगवंत तुमच्यावर काय करतो? कृपा करतो.
आणि म्हणून हा जीव मग काय होतो, सुखाला प्राप्त होतो. मग आनंदाची डोही, आनंद तरंग. मग आता कसलं भयच राहिलं नाही. आता मला माझे मरण पाहिले म्या डोळा, आणि तो झाला सोहळा अनुपम्य. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख, मी काय होतो, विन्मुख होतो भगवंताशी. आता सन्मुख झालो. 83,99,999 योनीमध्ये मी विन्मुख होतो, आणि या योनीमध्ये मी सन्मुख झालो. सन्मुख तो कैसा, आणि संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, बहुत दिवसाचे साकडे. आणि कोण दाटले पुढे, परब्रह्म सावळे. असा भगवंताचा अनुभव याच शरीरामध्ये आणि लागलीच येतो. म्हणून घेतलेली ओवी, अध्याय 2, श्लोक क्रमांक 12. अर्जुनाला सांगितले श्रीकृष्णाने, अर्जुना सांगेन ऐक, येता मी तुम्ही देखा. आणि हे भूपती अशेख आदी करूनी, नित्य येसेची असोनी, ना तरी निश्चित क्षय जाऊनी. हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नासे मायावशे, सगळं मायावशाच आहे. हे जन्माला येणं आणि मरणं ही माया आहे. पण तुम्ही काय आहे, तुम्ही अविनाशी असं तत्व आहात. तुम्ही येत नाही आणि जात नाही. शरीर येत आणि जात. म्हणून हे उपजे आणि नाशे ते मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू ज्याचे ते अविनाशची. कुंडली कवर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साळाराम बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय. सर्व संतान की जय. बाल गोपाल की जय. अपने अपने गुरु की जय.